अगं तू सारवतेस आणून माय कुठे गेली? त्या दोघी बी कोणाच्या तरी बी आणायला गेल्यात. हा ते आज भुईमुग काढून झाला नाही हम्म. ते शाळू पेरायला लागतो बघ ते शाळवाचं बियाणं गेले असतील. बी म्हणजे काय? बी म्हणजे बियाणं म्हणजे धान्यच असतं हम्म. असं वावरात म्हणजे शेतात पेरायला लागतं. आणि ते कसं पेरतात? हा बघ सांगतो अशी एक कुरी असते. कुरी? कुरी म्हणजे पेरणीसाठी बैलाचा आऊत. हम्म. मग त्याला 4 फण 4 नळ आणि वर असं चाड असते. मग त्या चाड्यातनं असं बी सोडायचं आणि पेरायचं. आणि मग त्याला धान्य येतं. येतं म्हणजे असं लगेच येत नाही. असं जमिनीच्या पोटात गेलं की नाही हं. त्याला वळावा लागला मग ते अंकुरित होतं. मग त्याला खत टाकायचं त्याची मशागत करायची मग ते धान्य मोठं होतं आणि मोठं झाल्यावर मग ते काढायचं. कसलं भारी. मला पण ही सगळी प्रोसेस बघायची. अगं आज पेरणीला टाइम आहे. आज भुईमुग काढला की नाही हम्म. मग ते पेरायचं. मग ते येस्तवर त्याला 3 महिन्याचा कालावधी लागतो. तवर तू थांबशील. काय झालं? तू थांब म्हणाला तर थांबेन ना, पेरणी करून पीक काढेपर्यंत. अगं मग मी कशाला तुला जा म्हणतो? तू थांब की तुला पाहिजे तुला. ते पीक बघायची आणि काढायची तुला हौस आहे. पण माझ्या मनात जे बी लावलेस त्याचं काय ते तुला पहिलं कळू दे. मग ते बी कसं रुजते बघ. त्याला अंकुर फुटू दे. दोघं मिळून त्याची मशागत करू आणि प्रेमाचं पीक काढू. अगदी आयुष्यभर पूर्णसारखं. त्याला पहिलं तुझ्या प्रेमाचा मला दे. कशाचा विचार करतोयस? तुझाच. काय? ते तुला सगळे प्रोसिजर बघायचे आहे ना पेरणीपासून पीक काढस्तवर त्याची. कसं सारवतेस? मग कसं सारवायचं? तुला येत ना सारवाय? मी सांगतो सोपं असते. काय कर जमत? जमतं म्हणजे सगळं जमतं मला. अनुला मायला सारवताना बघितलंय मी. हा बघ हम्म. असं घ्यायचं जास्त घ्यायचं असते आणि असं शिकवतोय ना मी. आणि असं हळूवारली सारवायचं. इथं इथं खाली की झालं की सारवं. एका ठिकाणी असं खेळत नाही बस. आईला नाहीस तर कवा बहिणीला नाही मदत केलीस. हिला बरी करतोयस र. अगं माय हिला सारवायला जमत नव्हतं म्हणून शिकवत होतो. गोटा लोट म्हटल्यावर कधी लोटलायस का तवा? तवा तुझी पोझिशन खराब होती शेणानं. आपलं जातो. मग घ्या कुठं निघालास? अगं ते भुईमुग उपटा निघाली रानात जाऊ ना. बाप कवा गेला रानात? हा आणि तू एवढ्या या घरात काय करत होतास र? अगं मी ते हनम्याला आणि पिंट्याला सांगाय गेलतो. जा लवकर. जाताना ती पाण्याची कळशी घेऊन जा तेवढी. आता ती मी कशाला नेऊ? तुम्ही नाही की ती काय वजावी तवा. मी जातो पुढे पटपट काढू लागतो त्यासनी. जा लवकर. आणू तुम्ही दोघी जणी धुणं धुवून या जावा. मी सारव. माई मला शिकवा ना सारवायला. अगं परत शिकवीन मोकळ्या येळ. आता नाही. आता कापड धुवून या जावा. जा तुम्ही. रानात जायचं आहे. 2 दिवसात झाला पाहिजे. आणि आज तो राडा सारवणाचा कशाला घातलास ग? आता माई तुम्ही सकाळी म्हणाला होता ना की अंगण सारवलं पाहिजे. मग म्हणलं तुम्ही दोघी येईपर्यंत अंगण सारवून घ्यावं. अगं ती मोकळ्या येळत सांगितलं होतं. अशा गडबडीत नाही. हा जावा जावा कापड धुवून या जावा. मी परत संगत जाऊ रानात मग. ए चक्रीवादळा कुठं बोंबलत फिरते सर तू? आणि लवकर निघाल काय झालं होतं घरातनं? तुझा आता कान दगडा घेऊन कचा 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 चिचिन. मी तुला बघा तुझ्या घरी गेलो होतो आणि तू कुठे वळसारखा बोंबला फिरतोयस रे? घरी कशाला गेला होता? हा तुला आप्पांच्या शिव्या खायची लहर आली असेल ना म्हणून गेला असशील. आपलं काल काय ठरलं होतं? पाराबशी भेटायचं. मी पाराबशी वाट बघत होतो. तुझ्या काय मेंदवाला नाराज झालाय का रे? आपलं एवढं ठरलं होतं भीमुग उपटा जायचं आहे. बाकी काही विषय झाला नाही. हे मग शानाईस. चल मी आप्पांना सांगितलं आम्ही मंग्याच्या इकडे चाललोय भुईमुग उपटायला. त्यांनी परत गावात हिंडताना बघितलं ना तुझ्या सकट मी बी शिव्या खाईन. त्या शिवाय काय आपल्या 5वीलाच पुजले ती.
चल मग काय बघितलं पाहिजे. हाय का गेला का वाचतो आणि तो राजा कुठे आहे? अरे त्या राजाला बघायला गेलो होतो. हा. त्याला म्हणलं मांग्याचा भीमुख उपटा जायचा आहे. तू नुसतं मका 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 माकडासारखं तोंडाकडे बघतोय. हो बी म्हणेना नाही बी म्हणेना. असं वाटलं फना 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 कान पडावं. तू बघाय नशील गेला त्याला हा? तू वाद घालाय गेला असेल त्याच्यावर. आर वाद घालायला राजाकडे जायची काय गरज आहे? वाद घालायला बकोळा खंबीर आहे की. एवढा आहे तुझं. तुझा दिवस जात नसेल का रे वाद न घातल्याशिवाय? अरे कसं होतं वाद घातला का नाही की मूड फ्रेश होतो. हा मूड मूड फ्रेश होत. चल मूड फ्रेश करतोय. दिवस पाक डोक्यावर आला. बाप माझ्या नावाने शिमगाच करत असेल. म्हणत असेल एवढा वेळ कुठं होता. आम्ही काय खेळत बसलो होतो वे. धुणे धुतले की आले की लगेच. वहिनी एवढा जमाव आहे म्हणलं आज काय भुईमुग राहत नाही बघा. अहो जमावा असलाच पाहिजे की. भुईमुग काढायचाय आणि परत लगेच साळवाची पेरणी बी आहे. नाही नाही घ्या तुमचा भुईमुग काढून 2 दिवसात परत आमचा काढून घेऊ. हा तर मी आवताची मोडतोर बघतो. हा बर हा. चला ग. अय वहिनी हा बाजार ए पोरीनो तुम्ही जावा जावा इकडे. बरोबर. वहिनी एक विचारू का? विचारा की आपा. नाही म्हणजे ही पाहुणी पोरगी नेमकी किती दिवस राहणार आहे? का हो? अहो गावात लोक चर्चा करायला लागल्यात म्हणून म्हणलं. करू द्या. लोकांच्या काय तोंडाला हात लावा येतोय वय. आणि आप्पा आपल्याला माहित आहे ना काय आहे ती. अहो आपल्याला जे माहिती आहे ते तसंच आहे का नक्की? म्हणजे हे बघा आपल्याला काय माहित आहे की ती दोघं एका जागेवर कामाला आहेत ती आणि 4 दिवसाची सुट्टी आहे म्हणून ती मंग्याभर गावाला फिरायला आली. अहो पण आज झाले किती दिवस वहिनी? हा आणि कुठल्या कामा एवढी सुट्टी मिळती? बरं नक्की सुट्टी आहे का त्या दोघांची काय भानगड आहे? हे बघा मंग्या काम सोडून तिला घेऊन गावाला आलाय ह्याची चौकशी करायला नको? बरं ती ह्याच्याबरोबर पळून आली असली तर हा तिच्या आई बापानं काय करायचं? कुठं शोधायचं तिला? आपल्या पोरीच्या बाबतीत असं काय घडलं तर आपल्याला तरी किती काळजी वाटेल. मी काय म्हणतोय एकदा काय ते सोक्ष मोक्ष लाव म्हणजे आपल्याला काय काळजी नाही. मला बघ तसा संशय आहे बर का. बघू मी माग्याला विचारून बघते. वहिनी विषय लय गंभीर आहे काय? नाहीतर असं करूया का दादा तुम्ही मी आपण बसू आणि दोघाला समोर बोलून विचारूया आणि तसं काय असेलच तर देऊ की दोघांचं लगीन लावून. होय खरंय तसंच करूया. अहो पोरगी बी कोणी आहे आणि मायाळू बी आहे. अहो शहराकडची जरी असली हा. तरी तिला कामाची लय आवड आहे. चालतंय की बघा काय होतंय ती. वहिनी पोरांच्यावर रानात लक्ष ठेवा नाहीतर काम सोडून त्या हानम्याच्या नादान कुठतरी उदाळ केली काय. होय, जा होय. तुम्ही. अरे हानम्याच्या घरी गेलो हानम्या नाही त्या राजा बी नाही घरी. म्हणलं तू तर लवकर येशील तू आत्ता उठायला लागलास वित. ह्या चक्रीवादळाला अक्कल आहे का? कुठं गावात गिरट्या घालत होतं काय माहित. मी त्याचा विषय कवाच गोल केलता. मला 100% माहिती होतं बकुळा वहिनी त्याला घेऊन दुसरीकडे जाणार म्हणजे जाणारच. म्हणजे बकळ होईन नाही आले होय? नाही शिट यार दोघं असले का नाही टाइमपास होत र. माझा टाइमपास करतोय. हे बघ मग काय टाइमपास आला. टाइमपास आहे का ती? नाहीतर काय दादा. टाइमपासच आहे. आणि टाइमपासच करतोयस तू. बोलून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. हो. पिंट्या तुला आधी सांगितलं होतं मला नाही जमणार म्हणून. हे बघ तू फक्त मायची आणि दादाची एकदा शपथ घेऊन सांग की ती तुला आवडत नाही म्हणून. हा घे शपथ घे. परत आम्ही ना तिचं नाव बी काढत नाही. घे. आवडत नाही असं नाही पण पण नाही न बिन नाही मंग्या. किती दिवस घरच्यासनी फसवणार आहेस आणि किती दिवस तिला घरी ठेवणार आहेस? अजून 4 दिवस. परत माई दादा विचारत्याल तेव्हा काय सांगशील? अरे मायन दादाने विचारायचं सोडून दे. पण तिला कधी नाही कधीतरी जाणीव होईल ना की आपण लोकांच्या घरी किती दिवस राहावं. ती एकदा घर सोडून गेली का नाही तर परत पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही मग या. आणि ती जाऊन जाऊन जाईल कुठं? तिच्यासाठी घरचं दरवाजा सगळं बंद आहे. उगाच कुठं भरकटत राहिले तर कसं होईल? आणि तू चांगला आहेस म्हणून तू तिला आधार दिलास. पण सगळी दुनिया तशीच असेल असं नाही रे मंग्या. तिच्या या परिस्थितीचा कुणी गैरफायदा घेतला तर चांगल्या पोरीचं आयुष्य बर्बाद होईल. हे बघ
तू एकदा त्याला विचार, तिचा होकार असला का नाही तर दादांच्या शिव्या वाव्या लाथा बुक्या काय म्हणशील ते खायला तयार आहे मी. विचार नको करू, जा. अरे खरंच हा. काय चाललंय? काय नाही, झिम्मा खेळतोय. तू बी खेळतोस का? नाही, मला नाही जिम्मा खेळाय. लहानपणी फुगड्या मात्र लय खेळलोय. आता काय फुगडे खेळतोस का इथं? नाही नको. तुम्ही इथं कशा तोडताय? शेजन की असं तिकडे जाऊन मायन दादांबर. जा की रे, तू का डोकं खातोस सारखं मधी मधी मधी? होय ग, तुला माय बोलवायला लागले बघ. कुठं बोलत रे? अगं आत्ता मी ऐकलं. तुला वहिनी पाहिजे नाही? मग आता लगेच लगीन करतोयस का? थांब, मायला आणि दादाला बोलवते. माय, विचारते की. मग जा की विचार जा. भारी आहेत ना भुईमुगाच्या शेंगा. हे आता तोडायच्या, मग घरी न्यायचं, वाळवायच्या, मग खायला येतं. तशा वाल्या शेंगा बी खायला चांगल्या असतात बरं का. तू खा की, खा खा. खात्याच वाटतं. तुला सांगतो, ह्यो शेंगदाणा म्हणजे गरीबाचं बदाम. पण कसं आहे, जास्त खाल्लं की मग जरा सकाळी सकाळी पोटात दुखतं, बाकी काय नाही. पण पहिली माणसं या शेंगदाण्याच्या घाण्यापासून तेल काढून खायला वापरायची. काय म्हणत होते तुम्ही? घाणा हा, तेल. पहिल्यातली माणसं या शेंगापासून घाणं गाळून तेल खायला वापरायची. आणि राहिलेली पेंड मग त्या बैलाला चारायची. त्याच्यामुळे बैल असा एकदम पॉवरफुल व्हायचा, त्याला पौष्टिक अन्न मिळायचं ना. तुला सांगतो, शेंगदाण्याचा लय फायदा आहे ती. मग काय काय म्हणून सांगू तुला आता. बर, तू खा, तोवर मी आलोच. हा, बसतो व्हायच. का? काय झालं? काय नाही. बर, मी काय म्हणत होतो, म्हण ना. अगं असं नसते तोडायचं. इकडं दाखवतो. हा बघ, ही असं धरलं नाही, असं तोडायचं. मग मी कसं तोडत होती? तू बरोबर तोडत होतीस, पण तू जोर लावत नव्हतीस. जोर महत्वाचा आहे. हा बघ, असं धरून असं मस्तपैकी जोर लावायचं आणि असं तोडायचं. हा. मंगेश, काय झालं? डोळ्यात माती घालवलीस. अरे थांब 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 थांब, नको थांब. डोळा उघड, उघड उघड. गेलं का? कणकणाला लागले ते. मंग्या, अरे काय झालं रे? बघितलंस मांग्याचं काय चाललंय ते? हो, बघितलं की काय चाललंय ते. तिच्या डोळ्यात माती गेली, तो ती काढतोय. यात बघण्यासारखं काय आहे? अगं मी आल्यापासून बघतोय, यांच्या वागण्यावर मला जरा संशयच यायला लागलाय बघ. संशय तर मला बी यायला लागलाय बर का, पण बघू काय करायचं ते. मग अशा आप्पा गाठ पडलं होतं.
म्हणत होतं गावात लय चर्चा चालली आहे. चर्चा म्हणजे लोकांनी पाकी इडं करून टाकले, तरी मी त्यासनी सांगतोय त्यानं लगीन नाही केलं तर मग इतके दिवस कशी राहिली असं विचारलं. त्यासनी काय सांगायचं ते बी कळना झाले मला. हिला माहित असेल की, होय ग, त्यांच्यात तसं काय आहे का प्रेमाबिमाची भानगड? आता मला काय माहित. दोघी सारख्या संघ असतायच की. तुला कवा काय बोलली नाही का ती? मी विचारलेले एकदा, मला म्हणले आमच्यात तसं काय नाही, आम्ही फक्त मित्र आहे. अगं कशाचं मित्र आणि कशाचं काय. अगं इतक्या दिवस राहिली ना म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असणार आहे. तू त्यासनी विचार, म्हणावं तसं काय असतं तर सांग, नाही तर तू तुझ्या घरी जा बघू आपली. अहो, आता डायरेक्ट असं कसं म्हणायचं हो? इतक्या दिवस तिला जीव लावलाय आणि आता आपण असं काय बोललं तर तिला किती वाईट वाटेल. एक मार्ग काढू आपण, तिला बी वाईट वाटणार नाही आणि आपल्याला बी खरं काय ती कळेल. आता आणखीन कसला मार्ग काढायचा आहे तू त्या दोघांनी विचार. अहो, आता असं डायरेक्ट विचारलं तर ते आपल्याला सांगणार नाही. ती एक आयडिया करू. बाळू दादाच्या सुन्याला जे स्थळ आलतं का नाही, त्या पोरीचा फोटो असेल की तुमच्याकडे? अगं तो तर मी तुझ्याकडे दिला होता, पण ते फोटोचं आता मध्येच काय आलं? तो फोटो मी तिला दाखवते आणि ती स्थळ मग्याला आलंय म्हणून सांगते. तुला ही पोरगी कशी वाटते अगं असं विचारते. मग तिच्याकडनं काय येतंय ते बघूया आपण. मग खरं काय ते कळेलच की. तर एवढी लांबड लावण्यापरीस त्या भाडकावाला विचारू की आपण काय आहे ती. त्याला आताच काय बोलू नका, मी करते काय करायचं ते. हे बघ, तुला काय करायची ती कर, पण लवकर काय ती फैसला करून टाक. नाहीतर एक काम करू, आपण त्या पुरीच्या आईबापाचा खुलासा काढू आणि मंग्याला म्हणू तिला तिच्या घरी न सोडू. आता वाईच कड काढा की, घरी गेल्यावर बघू काय ती. पुढं बघून काम करा. आता तू कशाला माझ्यावर नरड काढतेस? तू तुझं काम कर, माझं मी करतो. या मंग्या, अरे झालं का नाही? आला हसत आलाय म्हणजे बहुतेक काम ओके करून आलाय. ओके करून आलाय का मोकळी खोकी घेऊन आलाय काय माहित. या 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 काय झालं? कशाचं? तुझं तोंडच फोडीन बघ. आता बोलायला काय गेला होतास ते? बोललो की मग. काय बोललास? लय काय काय बोललो. तुझा मेंदू सडकीन धरून मी माग्या. अरे जे सांगायला गेला होतास ते सांगितलंस का? हा तर 2-3 चोक सांगितलं. लय हसलेला का? ते हानम्या, ह्याच्यात नाही दम, नाही होणार याच्यातून काय. हे यार माझं का डेअरिंगच होईना झाली. होबला कवानी करू नको माग्या. वेळ जायच्या आधी विचार. आणि तुला जमत असेल ना तर आम्हाला सांग, आम्ही बघतो काय ते. हे चल हानम्या. हे यार, आज रात्री काय बी झालं तरी विचारणार. नक्की नक्की कन्फर्म. कन्फर्म. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. माय आणू बघ किती दगड मारत्या. अगं तुझ्या काय डोक्यात परिणाम झालाय काय? अरे माझ्या डोक्यावर नाही परिणाम झाला, पण घरी गेल्यावर मात्र तुझ्या डोक्यावर नक्की होणार आहे. काय झालं? अरे घरी गेल्यावर माई सुजाताला विचारणार आहे तुमच्या दोघांविषयी. काय? म्हणजे तुमचं काय आहे का नाही. तुमचं काय आहे का म्हणजे? अरे नासक्या मेंदवाच्या, तुमच्या दोघांची प्रेमाची काय भानगड आहे का म्हणून विचारणार आहे. आणि जर ती नाही म्हणली तर तुला सांगून का नाही तिला तिच्या घरी सोडायला लावणार आहे. पण मी काय म्हणते दादे, हा. तुझं तिचं काय आहे का रे? तसं काय नाही, पण अरे किती दिवस झालं मी तुला सांगते की तिला विचार म्हणून. हा धड तू बी सांगत नाही आणि मला बी सांगून देत नाही. अगं पण तिच्या मनात काय आहे का नाही का बळच आपण विचारायचं, म्हणून तुला काय बोललो नाही मी. ती मला बी काय बोलली नाही, पण मला असं वाटतं तिच्या मनात नक्की काहीतरी आहे. होय.
म्हणजे तुझा विषय काढला का नाही की ती लय खुश होती. खरंच मी खरंच तर पोरगी लय चांगले, मला वहिनी म्हणून पसंत आहे. दाद्या, काय पण होऊ दे, आज माई घरी जाऊन तिला विचारायच्या आधी का नाही तू तिला विचार. आजचा दिवस जर गेला का नाही तर परत पश्चातापाची वेळ येईल बघ. बघ, विचार कर.